मित्र, प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जर आनंदानं जगायचं असेल तर आपल्याकडे एक सिस्टीम लागते. ती सिस्टीम मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम म्हणजे काय, मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम असणारी माणसं कशी दिसतात, कशी असतात, कशी जगतात, मेंटली स्ट्रॉंग नसणारी माणसं कशी असतात, मेंटली स्ट्रॉंग बनणं का आवश्यक आहे, ते कसं बनावं, हे समजून घेणं सुखी जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी, शांत जगण्यासाठी, आपण जे काही मिळवतो त्याचा आस्वाद आनंदाने घेण्यासाठी. नाहीतर मुझे नींद न आये मुझे चैन न आये अशी जर अवस्था असेल आपल्या जीवनात सुख शांती समाधानच नसेल तर जसं पोळलेलं कुत्र अस्वस्थ असते असंच आपण अस्वस्थ राहत असू. खाल्लेलं अन्न गोड लागत नसेल, नीट झोप लागत नसेल, कोणात बोलताना मन लागत नसेल, कोणासोबत जगताना मन लागत नसेल, ना भूतकाळाबद्दल आपण समाधानी आहोत, ना वर्तमानाबद्दल समाधानी आहोत, ना भविष्याबद्दल आपल्याला समाधान वाटत, काही आशा वाटत नसेल, तर हे आपल्या मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम आपल्याकडे नाही असे त्याचे काही लक्षणं म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. आता बघा, मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम, मेंटली स्ट्रॉंग असणं म्हणजे काय असणं, अशी मानसिकता. मेंटली स्ट्रॉंग असणं म्हणजे काय, अशी मानसिकता की जे संकटामध्ये, अपयशामध्ये, टीकेमध्ये, म्हणजे लोक टीका करतात त्यावेळी, नकारामध्ये, आपलं काही नुकसान झालं, आपल्याला काही दुःखाचे प्रसंग घडले, आयुष्यात घटना घडल्या, अशा परिस्थितीमध्ये जे काही वेगवेगळे बदल घडतात त्या बदलाचा आपल्या आनंदावर विपरीत परिणाम होत नसेल, आपल्या जगण्यावर विपरीत परिणाम होत नसेल, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत नसेल तर आपली मेंटली आपण स्ट्रॉंग आहोत असं त्याचा अर्थ होतो. आणि ही परिस्थिती ला आपण ह्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत असं वाटणं हे मेंटली स्ट्रॉंग असण्याचं एक लक्षण आहे. काही परिस्थितीची माणसाला भीती वाटते, कधी माणसाला काही व्यक्तीची भीती वाटते. एखादा व्यक्ती समोर दिसला की उभा असला तरी काही माणसं थरथर करतात, थांबतात, तिथंच चक्रावल्याने बसतात. त्यानं काय करणार आहे म्हटलं तर, नाही मला त्याची भीती वाटते. का भीती वाटते? तो काही बोलेल, आपणही बोलायचं, नाहीतर त्याचं काय बोलते ते रेकॉर्ड करायचं. त्यानं जर वाईट साईड बोलते असं जर वाटलं तर ना, तुम्ही रेकॉर्ड करा आणि ते पोलिसला देऊन टाका गुप्त. त्यानं हे अशा पद्धतीचे भाषा वापरतो, त्याला एक काय पोलिसच्या माध्यमातून ते एक नोटीस देऊन टाकली, वकिलाच्या माध्यमातून एक नोटीस देऊन टाकली की विषय खतम होतो, तो वीक होऊन जातो. पुन्हा त्याचं तुमच्याकडे बघण्याचा आणि सुद्धा त्याची ताकद राहणार नाही. किंवा तुम्हाला जर भीती वाटत असेल, गोपनीय नाव ठेवायला सांगा, ठेवलं जातं, लक्षात आलं. पण कुठल्याही गोष्टीबद्दल असं जर तुम्ही सातत्यानं घाबरून जगत असाल, आदरयुक्त भीती वेगळी, एखादी गोष्ट ठीक आहे बाबा, पण त्याचा विपरीत परिणाम तुमच्या मानसिकतेवर जर होत असेल, त्याला जीवनातून मायनस करा किंवा त्याचा बंदोबस्त करा योग्य व्यक्तीच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून. अतिशय ह्या गरजेची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, मेंटली वीक असणाऱ्या माणसाचं एक लक्षण असतं, मग त्यानं काही अपमान केला तर, काही बोलला तर, टीका केला तर, अरे टीका कोणावर होत नाही. टीका होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुम्ही चांगली कृती केली तरी चांगली माणसं चांगलं बोलतात आणि वाईट माणसं तुमच्याबद्दल वाईट बोलतात. आणि तुम्ही काहीच कृती केली नाही तर म्हणून तुम्ही निष्क्रिय म्हणून तुमच्या इतिहासात नोंद होणार आहे.
हा घाबरूनच जगला आणि यानं काहीच बोलला नाही, काहीच कृती केला नाही, निष्क्रिय होता, अशी तुमची नोंद होणार आहे. मग ती फार मोठी टीका असणार आहे. त्यासाठी आपल्या कामावर आपण फोकस करणं, सातत्यानं आपण काम करत राहणं आणि जे काही मूल्यमापन होईल, चांगलं मूल्यमापन होईल त्याचा आदर करा. काही टीका होत असेल हे क्षुल्लक, डासांच्या टीकाकडे फार टीकावर लक्ष द्यायचं नसते, डास मारत फिरायचं नसतं. पण फार स्ट्रॉंगली काही असेल तुमच्या अस्तित्वाला नष्ट करणारी टीका, तर त्याला कायदेशीर उत्तरं द्या. तर यामुळं तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असण्याचं ते लक्षण आहे. आणि घाबरून राहू नका. घाबरून आणि गर्भगडीत होण्याचं काहीच कारण नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कुठल्याही महापुरुषांच्या, कुठल्याही व्यक्तींच्या बद्दल किती टीका होते, तुम्ही थोडंसं डोळे उघडे ठेवून पाहायला शिका. तुम्ही सोशल मीडिया पहा ना. देशाच्या पंतप्रधानापासून असतील किंवा अन्य काही राजकारणातील व्यक्ती असतील, त्याच्यावर किती घाणेरड्या टीका केल्या जातात. ते बी घाणेरड्या टीका करणाऱ्यांचे अकाउंट्स बरेचदा फेक असतात. त्यांच्यामध्ये एवढी दम नसते त्यांच्या बुडाखाली, पण मग ते फेक अकाउंट टाकून काही बोलतात. कसं भारी बोलायला, असं त्याला काय असं वाटते. ते काय नसतं, फेक असतात. गांडूची अवलाद असते ते, त्याच्यामुळे ते खोटे अकाउंट काढूनही लोक काही वाईट साईड टीका करतात. टीका योग्य करा. चुकत असेल तर हे बाबा सन्मान्य, तुमचं हे चुकलेलं आहे, हे चुकत आहे आणि याची सुधारणा अशा पद्धतीने तुम्ही करा, सांगू शकता. आणि ते आपण स्वीकारलं पण पाहिजे. आपलं काही चुकत असेल तर, आणि कोणी जर सांगत असेल तर आपण ते स्वीकारलं पाहिजे. पण आपल्याला योग्य भाषेत सांगण्याचा अधिकार संविधानानुसार आहे. पण दुसऱ्याचं चारित्र्यहनन करून का सांगण्याचा आपल्याला अधिकार संविधान देत नाही. कोणाचे चारित्र्यहनन करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी या टीकेनं वीक होऊ नका. कारण प्रत्येकजण टीका करते आणि प्रत्येक जणावर टीका होते. आणि टीका झाली म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व जर खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग असेल, खऱ्या अर्थानं विधायक असेल, खऱ्या अर्थानं समाजोपयोगी असेल, तरीही तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या अस्तित्व असताना किंवा तुम्ही या जगाचा निरोप घेतल्यानंतर काही फरक पडत नाही. तुमचं जर एखादं काम किती चांगलं असेल, आता एखाद्या वेळेस तुमचं काम चांगलं आहे किती, तर विरोधक टीका करणार आहे. आधी म्हणतात की स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी काय केलंय, असं म्हणणारे काही लोक आहेत. ज्यांच्या शेतामध्ये पाणी जाते, पिकं त्याच्यावर घेतात आणि त्याच्यावर जगतात, अशी सुद्धा माणसं बोलतात. विरोध काय केलं नाही त्यांना म्हणतात, अजून आरतूर बोलतात. म्हणजे त्यांच्या नखाची ज्यांना बरोबरी करता येत नाही, अशी माणसं देखील त्याला त्यांना आरतूर बोलतात. अशा हे फक्त त्यांचं उदाहरण दिलं, अशा अनेक व्यक्तीबद्दल बोलतात लोक. त्याच्यामुळे व्यक्तीचा त्यांच्या मूल्यमापनामुळे तुम्ही लहान होता, हा जो तुमचा गैरसमज आहे, हा तुमचा गैरसमज तुमचे मेंटली तुम्ही स्ट्रॉंग नाहीत असा त्याचा अर्थ आहे. हा माणूस कामाचाच नाही म्हणतात काही जण, बिनकामी आहे म्हणतात, याचा शून्य उपयोग आहे म्हणतात. हे असं जे मूल्यमापन आहे, अविवेकी मूल्यमापन असते. कारण दगडाचा तर उपयोग होतो, माणसाचा उपयोग होतच असतो. तुला उपयोग झाला नाही म्हणजे जगाला उपयोग झाला नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तुला सूर्य दिसला नाही म्हणजे या जगातला सूर्य गेला असा त्याचा अर्थ नसतो. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तर स्ट्रॉंग मानसिकतेचं असणारी माणसं अडचणी, दुःख, संकट, प्रतिकूल परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवून राहतात. ते निर्णय घेत राहतात. त्यांचं काम जे आहे, त्यांच्या ध्येयाच्या दिशेने जाणारं जे काम आहे, ते काम करताना दिसतं. त्यांचं आत्मपरीक्षण चालू असते, जनपरीक्षण चालू असते आणि जगाला जे काय विधायक आहे, द्यायचं आहे, ते देण्याचं काम ते थांबवत नाही. सूर्य कधी थांबवत नसतो कोणाच्या टीकेमुळे. तसं ही मोठी माणसं, मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग माणसं आपलं काम थांबवत नाही. हे त्यांचं एक गोष्ट. आणि मेंटल वीक असणारी माणसं, कोणी जर थोडंसं टीका केली की सगळं काम बंद म्हणतं. काहीच नको बाबा सर, आता काहीच नको, कोणाचं तोंड बघणं नको, आपले काम नको, काही नको असं म्हणतात. मग हे पहा, एक तर गंजून मरा तर झिजून मरा.
तुम्ही सगळं थांबवलं तर तुम्ही मरणारच आहात, गंजून मरणार आहात. आणि हे टीका सहन करत, घाव सहन करत, विधायक काम करत गेलात तर तुम्ही झिजून मरता. आणि झिजून मरणं हे नायकाचं काम आहे. तुका म्हणे तोची संत सोसी जनाचे आगात, तेने संत व्हावे जेणे बोलणे सोसावे, जग बोलणे सोसावे. किंवा तुम्ही तरुणी जगतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. हे संत वचन आपण लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला जर फ्री माइंडने जगता आला असेल. काही माणसं बघा एखाद्या सभेत गेले आणि आजूबाजूला कोण आहे यावरून त्यांच्या मानसिकता अवलंबून असते. आपल्याला न आवडणारे माणसं दिसले ते डिस्टर्ब होऊन जातात. हे मानसिकदृष्ट्या वीक असण्याचं लक्षण आहे. ठीक आहे ना, असू दे ना, सगळेच प्राणी राहतात आजूबाजूला जगताना. डासा असतात, डुकरं असतात, मांजरं असतात, कुत्रे असतात, हां, जसे वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात. पण तुम्ही जर त्यांच्याकडे बघून तुमची माइंड डिस्टर्ब होत असेल, अप अँड डाऊन चालूच असेल सतत, तर तुम्ही खऱ्या अर्थानं जगण्याला लायक नाही ठरत. मग तुमच्या जगण्यात आनंद नाही राहत. तुमचा जर रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नसणं. कारण तुम्हाला जसं जत्रेतल्या एक खेळ असायचा, आम्ही बघायचो ते बाहुली ला तो नाचवायचा. तुम्हाला ते जसं नाचवायचा तसे ते नाचायची. तसं काही जणाला काही माणसं त्यांच्या तालावर नाचवतात. काही जणांचा मूड हे दुसऱ्यांच्या मूडवर अवलंबून असतो. त्यांचा मूड खराब, अरे हा साहेबाचा मूड खराब दिसायला रे, काय हसायलास तू, लयच का हसू नये, अरे साहेबाचा मूड खराब आहे रे आज. मग बापरे, अजून पुढं नाराजच राहावं. पण साहेबही नाराज आहेत का बाबा? म्हणजे हे जे काय आहे परावलंबित्व, हे मानसिकदृष्ट्या वीक असण्याचं लक्षण. त्यांचे काही प्रॉब्लेम असतील वैयक्तिक, असू दे ना बाबा. त्यांच्या प्रॉब्लेममधून ते उद्या बाहेर येणार आहेत, येतील ना. तुला म्हणले का माझं काय मेंटली मी डिस्टर्ब आहे, माझं मेंटली प्रॉब्लेम आहे, तू सोडवायला येतोस का म्हणून? सोडवायला तसं जर मागले तर तुम्ही द्या का, मदत करा ना. त्यांना आहे ते सांगणाऱ्याला सांगत असतील, त्यांचे उपचार चालू असतील. तर कमजोर व्यक्तीचे काही लक्षण असतात. ते कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतात. ह्यानं का नाराज आहे, ह्यानं आज नमस्कार केला नाही रे मला, रोज करते. केला नसेल ना, का रोज तुझ्याला नमस्कार करण्यासाठी त्याचा जन्म झालाय काय? नाही केला तर नाही केला. नाही मला काय मग या पदावर काय किंमत आहे, मला नमस्कारच करत नसतील तर. एक जण मला म्हणला, सर काय माझे कर्मचारी मला नमस्कार सुद्धा करत नाही. मग काय किंमत नाही मला त्या पदावर वाटणं आले मला. म्हणलं मग नमस्कार केलं तरच राहतोस का? आणि कुठं तुझ्या ऑर्डरमध्ये लिहिले काय तुला एवढा पगार दिला जाईल आणि एवढे लोक तुला नमस्कार रोज उठून करतील म्हणून? करतील तेवढे करतील ना, नाही करतील तर नाही. कशाला तुझ्या ते नमस्कार करायला नाही बघतोस? खाड 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 असं चालायचं जायचं आपण ऑफिसमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये. कोणाकडे बघायला तुम्हाला वेळ नसला पाहिजे ना. कोणी केलं नमस्कार केला तर नमस्कार म्हणायचा, नाही केला नाही केला, करेल त्याला एक कोणत्यातरी दिवशी. तर प्रत्येक गोष्टीचा अति विचार करून स्वतःला अस्वस्थ करत राहणं हे मानसिकदृष्ट्या कमजोर व्यक्तीचं लक्षण आहे. अशा व्यक्तीला मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अतिशय उपकारक आहे. सतत इतरांशी तुलना करत जगणं, सतत. एखादी एक बाई अशी आनंदात होती, TV आणला होता घरी तिच्या, नवा चांगला 40-50 हजाराचा. खुश होती, पेढे वाटत होती. तिच्या लक्षात आलं, तिला कोणीतरी सांगितलं, तर तुमचा तर काय TV बाई 50च आहे काय? शेजारीनं 1 लाखाचा आणली. 1 लाख. ते फटाके फोडलेले त्याचेच होते, 1 लाखाचेच. आमच्या इथं काय फटाके आणतात काय, आणून ठेवले एवढा टप्पर 40 हजाराचा. झाला बाईचा मूड गेला. आपल्या इकडल्या नाही त्या बाया, तिकडल्या दुसरीकडच्या. आपल्याकडलं उदाहरण नाही. तर सांगायचा हेतू हा आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीची तुलना करून जगायचं. आय एम अ बेस्ट,
या भूमिकेत जर आपण जगू लागलो, कारण सगळ्यांच्या ताटात सगळंच काही सारखंच वाढलेलं नसते आणि सगळ्याच्या ताटामध्ये दुसऱ्याच्या ताटात बघून आपण जेवायचं नसते. आपल्या ताटात जे आहे ते आपण जेवायचं असते. म्हणून लोकांना सोन्याची सरी लिवली म्हणून आपण काही सुरा खुपसून घ्यायचं नाही पोटामध्ये, अशा पद्धतीची एक लोकमत आहे. त्याची माझी मायने मी हे उदाहरण सांगायचं. तर हा एक महत्वाचा की नकार त्याचं त्याच्यासोबत, माझं माझ्यासोबत, ही भावना असली पाहिजे. कारण प्रत्येकाची सुरुवात सारखी असत नाही. काही जणांची सुरुवात कर्जातून होते, काही जणांच्या घरात परंपरेने श्रीमंत असतात. त्याची तुलना तू कशाला करतो बाबा? तुलना करू जगणं हे सुद्धा एक नकार मिळाला की माणसं खचून जातात. बऱ्याचदा नकार मिळाला की खचण्याची जी मानसिकता आहे, तर ती मानसिकता सुद्धा वीक मानसिकता असते. आता उदाहरणार्थ काही मुलींना स्थळं पाहायला येत असतात आणि मग काही जण ते पसंत करत नाहीत. तर पसंत केलं नाही तर गेला उडत, त्याचा बाप दुसरा. काही मला नवरा जन्मला नाही काय असा विचार करणाऱ्या मुली तो मुलगा पाहून गेल्यानंतर डिस्टर्ब होत नाही. परंतु काही मुली ह्या डिस्टर्ब होतात. माझ्यामध्ये काय उणीव आहेत, कशामुळं मला नापसंती दिली असेल, असा विचार करून 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 त्या वीक होऊन जातात. आणि कधी कधी मग म्हणतात की मी आता कोणासमोर बघायला जरी कोणी येत असेल तर मी येतच नाही, मला लग्नच करायचं नाही, या टोकाला पण जातात. तसं काही करायची गरज नाही. नकार म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटी, नो म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटी असा विचार करून. आणि आपण हे सगळ्याला थोडंच पसंत करतो. आपण गेलो दुकानात साड्यांच्या, तर काय सगळ्या साड्या आपण थोड्याच घेऊन घरी येतो. काही साड्याला आपणही नकार देतो. याचा अर्थ त्या साड्या दुसरं कोणी घेत नाही असा त्याचा अर्थ होत नसते. काही जण हिऱ्याला पण नको 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 म्हणतात. हिऱ्याच्या दुकानात गेले, नाही 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 नको, हे बाई हे घ्या, नाही नाही अरे पैसे नाही तिच्याकडं, तिला कशाला तू म्हणायलास तिच्या पाठीमागं लागला. म्हणजे याचा अर्थ हिऱ्यामध्ये हिरे पण त्याचं कमी आहे असं त्याचा नाही अर्थ नाही, तर त्या बाईकडे पैसा नाही असं त्याचा अर्थ समजायचा. किंवा तिची आता सध्याची कॅपॅसिटी नाही असं समजायचं, किंवा तिच्याकडे असतील हिरे घरामध्ये म्हणून घेत नसेल. म्हणजे कुठल्या ना कारणाने तिचे वेगळे कारण असतील. त्या हिऱ्याच्या गुणवत्तेबद्दल शंका घेतल्या असं काही विचार करण्याचं काही कारण नाही आपल्याला. सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी परवडतात असं नाही, आणि सगळ्याला सगळ्या गोष्टी आवडतात असं नाही. कारण एखाद्याला दूध आणि दारू जर ठेवली तर खऱ्या आता आपल्याला काय वाटतं की लोक सगळे येऊन दूध पितील. तसं होणार नाही. असं होईल का? नाही होणार. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार लोक जगतात. तर म्हणून आपण याचा अर्थ दुधानं रडत बसायचं काही कारण नाही की बाबा त्या मजावर तर एवढी गर्दी व्हायला पाहिजे नाही, त्याच्याकडेच गर्दी लागली. लोक क्षुल्लक बाबीकडे जास्त आकर्षित होत असतात. क्षुल्लक बाबीकडे जास्त ओढा असतो लोकांचा. एखादं व्याख्यान ऐकला लोक जितके आकर्षित होत नाहीत, तितके एखाद्याचं भांडण ऐकायला, नळावरचं भांडण लागले म्हणलं तर लोक अधिक जास्त पळतात ऐकायला. पण एखाद्याचं व्याख्यान सुरू आहे, बरं जाऊ दे ते व्याख्यान फिक्यान काय आपल्याला, आणि ते भांडणामधून नाही तिथं मजा येते रे म्हणतात. म्हणजे लोक क्षुल्लक गोष्टीला जास्त प्रभावित होत असतात आणि त्याकडे जास्त आकर्षित होत असतात. चांगल्या गोष्टीकडे कमी आकर्षित होतात. म्हणून चांगल्याचं मूल्य कमी होते असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून तुम्ही नकार मिळाला याचा अर्थ तुमच्यामध्ये कमीपणा आहे म्हणून नकार मिळाला असा त्याचा अर्थ नाही. कारण सोन्याचं आणि हिऱ्याच्या दुकानामध्ये गर्दी असत नाही. लक्षात आलं काय? तळलेले पदार्थ रस्त्यावर खायला गर्दी असते, ते जे की शरीराला घातक असतात. म्हणून आपण तेवढा प्रॉब्लेम मध्ये जायचं काही कारण. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते वीक मानसिकता जेव्हा आपली असते, आणि ह्या वीक मानसिकतेचा सामना कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांना करावा लागतो. हे लक्षात ठेवा. एखादा माणूस खूप स्ट्रॉंग असतो, मेंटली खूप स्ट्रॉंग असतो, पण त्याच्यावर कधी कधी परिस्थिती भेटते, काही दिवस तो मेंटली खूप वीक दिसतो आपल्याला. म्हणजे अर्थ, आणि ही मानसिकता कायमस्वरूपी असणे हे घातक आहे. थोडा वेळ ठीक आहे, बिमार तर सगळेजणच पडतात, म्हणजे अर्थात आयुष्यभर बिमार राहायचं असा त्याचा अर्थ होत नाही. तर मी छोट्या छोट्या अडचणीमध्ये हार मानणं, थोडं जरी अडथळा आला, थोडी अडचण आली की आपण हार मानतो, ते काम सोडून देतो.
चांगलं कामं बऱ्याचदा इतिहास जर बघितला बहुतांश माणसांचा, तुम्ही स्वतःला विचारा. बरेचसे गोष्टी अशा असतात आपल्याला. कोणीतरी आपल्याला एखादा उद्योग सुरू करतो आपण, कोणीतरी आपल्याला असहकार्य करते आणि मग आपल्याला वाटते की आता जाऊ दे मग, का मलाच तरी काय देणं घेऊन बसलं आहे आणि मलाच तरी काय करायचं आहे त्याच्यामुळं, जाऊ द्या मग, आपण ते सोडून देतो. अशा अनेक चांगल्या गोष्टी आपण सोडून देतो आयुष्यामध्ये. व्यायाम करायचं सुरू करतो आणि मध्येच काहीतरी कोणीतरी काहीतरी करते किंवा काहीतरी अडचण येते की आपण ते सोडून देतो. काही काही माणसं इतके मेंटली स्ट्रॉंग असतात की ते निर्णयावर ठाम राहतात. तुकाराम महाराजांच्या विचारावर ठाम असणं म्हणजे एक उदाहरण देतो तुकाराम महाराजांचं, की तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. तुमचा जर निश्चय असेल आणि तो विधायक असेल तर त्याच्यावर ठाम राहणं, दृढ संकल्प करणं. छत्रपती शिवराय हे आपल्या निश्चयावर ठाम होते. कोणत्या निश्चयावर? तर स्वराज्य प्राप्तीच्या निश्चयावर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा निश्चयावर ठाम होते की या देशातल्या वंचित माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं संचित निर्माण करण्यासाठी. त्यावर ते तसोबरे ढळले नाहीत कधी. तर अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनात प्रतिकूलता आली नाही का? शिवाजी महाराजांना या शिवाजीराव भोसले आणि हा छत्रपती असं कोणी म्हटलं का? नाही. छत्रपतीचा मार्ग हा कधीही काटेरीच असतो आणि मोठा मार्ग, यशाचा मार्ग हा कधी वेदनेतूनच जात असतो. वेदना सहन करण्याची ज्याची तयारी नसते ती माणसं मानसिकदृष्ट्या वीक असतात किंवा विकतेचा सामना करतात. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींना हार न मानणं. विजय आणि पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसतं. छोटंसं अपयश येते बघा, अनेक परीक्षेतलं अपयश येते माणसाला, जीवनात काही गोष्टीचं अपयश येते. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि मनासारख्या घडल्या तर मी खुश आणि मनासारखं घडलं नाही तर मी नाराज, ही आपली मानसिकता असते आणि त्यावेळेस आपण डिस्टर्ब होऊन जातो. आणि ही डिस्टर्बता कायम कधी राहते? तर आपले विचार बदलले नाही तर राहते. कारण प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं लोक वागत नाहीत, परिस्थिती आपल्या मनासारखी राहत नाही आणि आपण आपल्या मानसिकतेनुसार लोकांनी जगावं असं आपल्याला अपेक्षित असतं. पण लोक आपल्या मानसिकतेनुसार जगत नसतात, त्यांच्या मानसिकतेनुसार ते जगत असतात. तर त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हार न मानता आयुष्यामध्ये तुमच्या दिशेने वाटचाल करा. इतरांच्या मतावर अवलंबून न राहणे. जी माणसं इतरांच्या मतावरच अवलंबून राहतात, दुसऱ्यानं जर सांगितलं, बाई तुझा नवरा हिला बोलू लागता, बाई नवरा तुझा त्या कुठेतरी दिसला मला, असं म्हणलं की ते रीलमध्ये पाहा, आता त्याला येऊ देच म्हणून काठीच घेऊन उभा राहिलेली किंवा ते लाटणं घेऊन उभा राहिलेल्या बाया त्या रीलमध्ये दिसतात. म्हणजे ती बाई असं याचा ते रीलचं एक ठीक आहे, तर रीलमधलंच मी त्यावरच भाष्य करतो की त्यावर बोलताना त्या बाई असा काही विचारते का, खरंच आहे का, ते वस्तुस्थिती आहे का, असं समजून घेतलं का नाही, झाला फन 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 नाचच सुरू होते बिना घुंगराचा. हे जे बिना घुंगराचा नाच सुरू होण्याचं कारण काय आहे की आपण दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहतो आणि म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एक नेहमी वाक्य वापरतात, दुसऱ्याच्या मताचे शिकार होऊ नका किंवा तुम्ही असे फुटबॉल बनवू नका की जे दुसरे तुम्हाला कशा पद्धतीने त्यांच्या मतावर नाचवतील. म्हणून आपल्या स्वमतावर केंद्रित राहणं, सेंटरमध्ये राहणं आपल्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता बघा, दोन व्यक्ती असतात, एकाच परिस्थितीतून जातात, एकाच घटनेचा सामना करतात, त्यांच्या जीवनातल्या व्यक्तीच त्या सारख्या असतात. काही जण त्या सिच्युएशनमध्ये खचून जातात, काही जण त्याच सिच्युएशनमध्ये स्थिर राहतात. एकदा काय झालं, एका गावामध्ये चोरी झाली. चोरी झाल्यानंतर बरंचसं सामान चोरल्या गेलं, म्हणजे आर्थिक हानी खूप मोठी झाली. त्या घरातला एक मुलगा होता, मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग होता. झालं गेलं, रात गई बात गई म्हटलं. सकाळीच दुकानामध्ये काही सामान गेलेलं होतं, बरंचसं गेलं होतं. त्या सामानाची व्यवस्थित मांडणी केला, दुसरं काही सामान जाऊन विकत आणला आणि दुकान जसंच्या तसं सुरू केलं. आणि घरात मग बाकीचे रडत पडले. काही जणाला सलाईन लावावं लागली, काही जणाला दवाखान्यात न्यावं लागलं, काही जणाला कोण्या बुवाकडे न्यावं लागलं.
काही जणांचे मंत्रतंत्र सुरू झाले, काही जणांना माळा सुरू झाल्या. अशा पद्धतीचं घरामध्ये मग पाहुणे बघायला येऊ लागले. मायले झालं म्हणून तर मग त्यांना सोयऱ्या-धायऱ्याला जेवण करणे, हे करणे त्याच्यातच. आणि हा मात्र दुकानाचे दुसरे ते दोघं सदस्य कुटुंबातले बसत होते, ते नाही प्रश्न सोडून दिले, ते घरात आडवे पडले. मग अशा परिस्थितीमध्ये मग तो दिवसभर दुकान करून आला. झालं का जेवायला म्हणला, द्या जेवायला. त्याचे आजोबा म्हणले, याला लाज नाही, शरम नाही. म्हणलं, कसं काय आजोबा, कसं काय शरम नाही, लाज नाही? अरे चोरी झाली आपल्या घरात, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, आम्ही सगळ्यांनी तोंडात पाणी घेतलं नाही, सगळं दुःखात आहोत रात्र सकाळपासून. मला गोळ्या आणावं लागल्या मेडिकलवरून, तिला सलाईन लावावं लागली. बरं, ते सगळे पाहुणे रावणे आले बिचारे, त्याचं जेवण वगैरे की म्हणलं. त्यानं म्हणलं, इतक्याचा खर्च किती झाला? हां, खर्च किती झाला? तुला काय अक्कल आहे की नाही? खर्च काय त्याचा? आता अशा परिस्थितीत खर्च शोधायचा का? नाही नाही म्हणलं. अहो म्हणला, तुम्हाला चोरांनी 1,00,000 रुपये नेले, आज 5,000 अजून गेले. म्हणलं 1,05,000ची चोरी झाली म्हणलं आज आपली. वाढायली आपला चोरी बोलला. असंच जर तुम्ही राहिला तर रोज आपले 5,000 10,000 वाढत जातील. अरे बाबा, ती काही चोर आता आपल्याला आपले आजोबा तुम्ही फार रडायला लागलात, फार दुःखात आहात बाबा, फलाण्याचा आजोबा फार दुःख आहे. चोर साहेब काही आणून देतील का दुकानामध्ये सामान? अहो तुमचे आजोबा फारच दुःखात आहेत असं आम्हाला कळलं, आणि हे नेलेलं सामान हे घ्या परत, आणि जाऊ द्यात साहेबाला, आजोबाला तुमच्या सांगा चोर साहेबाने आणून दिलं म्हणून सामान. असं होणार आहे का? नाही होणार. मग काय झालं करायचं म्हटलं. आता मी आज 5,000चा नफा कमवला म्हणले त्या सामानावर, आणि आज जर दुकान मी चालू केलं नसतं तर आपले ग्राहक दुसऱ्या दुकानात चिटकले असते, तिकडे खाते काढले असते, आपलं ग्राहकही गेलं असतं. म्हणजे सांगायची सिच्युएशन आहे. जी मेंटली स्ट्रॉंग असतात ती माणसं तेव्हाच पुन्हा कामाला लागतात. आता आजचा एक प्रश्न सांगतो की उत्तम प्रशासक असणारे IAS अधिकारी पदावरचे व्यक्तिमत्व तुकाराम मुंडे साहेबावर जीव मारण्याच्या धमक्या, त्यांच्या कुटुंबाला जीव मारण्याच्या धमक्या, कारण ज्याचे स्वार्थ डावले चाललेत ना, त्यांनी सध्या भेसळ शोधून काढून त्यांना शिक्षा करण्याचं काम करत आहेत. तशा लोकांकडनं त्यांना धमक्या, जीव मारण्याच्या धमक्या, किंवा त्यांचे जे अधिकारी वर्ग गेला होता त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं परिस्थितीचं त्याची दखल वरच्या पातळीवरून घेऊनही संबंधितांना त्याचा काय मसाला करायचा ते करतील अजून. पण यांना ज्या धमक्या दिल्या झाल्यात, तर या धमक्या दिल्या जातानाही त्यांनी आज एक स्टेटमेंट केलेलं आहे की ज्यांना धमक्या द्यायचं आहे त्यांनी तुकाराम मुंडे कळला नाही. म्हणजे माझा बायोडाटा तपासा म्हणलं आता यानंतरचा, की मी कशा धमक्याला घाबरत नसतो. हे मेंटली स्ट्रॉंग असण्याचं एक लक्षण म्हणून एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता दुसरे एक महत्त्वाचं काही एक उदाहरण देतो, ते सांगण्या अगोदर एक वाक्य लक्षात ठेवा. मेंटली स्ट्रॉंग असणारे व्यक्ती बाह्य परिस्थितीने डळमळून आपलं जीवन जगत नसतात, तर ते आपल्या आंतरिक सामर्थ्यावर जगतात. हे आंतरिक सामर्थ्य मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबारायाने सांगितलेलं असलं, वेचिते वचन जेणे राहे समाधान हे सांगितलं असेल, तरी ह्या साधना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी एक सातत्यानं साधना करावं लागतं. सातत्याने साधना करावं लागते. मग तशा पद्धतीनंच बोलावं लागते. तर हे मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम करण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भातही काही एक मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे. त्या अगोदर मेंटली स्ट्रॉंग असण्याची काही लक्षणं थोडक्यात मी सांगतो. परिस्थिती हलाखीची असली तरी, परिस्थिती कशी असली तरी माणसं स्थिर, शांत, आनंदी राहताना दिसतात. बघा, ग्रामीण भागामध्ये मी बरीचशी, माझं जीवन ग्रामीण भागातलं असल्यामुळे ग्रामीण भागातले अनेक महिला अशा आहेत की त्यांच्या अकाउंटवर खडकून असते. आता ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबाच्या कृपेमुळे काही पैसे यायला लागलेत काही महिलांच्या अकाउंटवर. पण मी माझी माय किंवा माझी काकू म्हणजे लहान असताना त्यांच्या अकाउंट नावाची गोष्टच नव्हती. या जगाचा निरोपही घेतला त्याने, किंवा त्यांच्याकडे 10,000 रुपये मी कधीच पाहिले नाहीत.
1,000-2,000 रुपये तरी कधीतरी ते वडिलांनी दिलेले बघितले असतील. याच्याशिवाय कधी खडकू त्यांच्या हातात नव्हते. ते त्यांच्यावर त्या पैशावर त्यांचा अधिकार पण नव्हताच. तरी पण ते कधी मस्त हसत, आनंदात, सुखात राहताना दिसत होते आणि ते मी अनुभवलेलं आहे. मला हे सांगायचं आहे की बाह्य परिस्थिती त्यांची नव्हती, तरी ते आनंदात होते. म्हणजे बाह्य परिस्थितीवर मेंटली स्ट्रॉंगनेस अवलंबून नसते, असे मला या निमित्तानं म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट, संकटात शांत राहणं. आपल्याला बरेचदा संकट येतात तेव्हा आपण आता माझं कसं होईल ही जेव्हा चिंता लागते तेव्हा आपण गडबडीत होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की निर्णय घेण्यामध्ये धैर्य नसते आपल्यामध्ये बऱ्याचदा, जेव्हा आपण मेंटली स्ट्रॉंग नसतो. आणि ज्यांच्याकडे मेंटली स्ट्रॉंग असतात ते संकटातही निर्णय घेण्याचं धैर्य दाखवतात. कारण काय होते, जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस हा मेंटली वीक होतो आणि वीक असलेल्या माणसाला निर्णय घेताना, योग्य निर्णय घेताना चुका घडतात. भांबावून आपण निर्णय घेऊन टाकतो आणि भांबावून निर्णय घेणे चुकते, मग पुन्हा पश्चाताप करावा लागतो. दुसरी गोष्ट, स्वतःच्या चुका मोकळेपणानं आपण मान्य करत नाही. हे आपण मेंटली स्ट्रॉंग नसण्याचं लक्षण आहे. मेंटली स्ट्रॉंग असण्याच्या बाहेर चुकलं बाबा ठीक आहे म्हणतात, तेव्हाच विषय मिटून टाकतो. तर अपयशाने ते खचून जात नाही. मेंटली स्ट्रॉंग माणसं अपयशाकडे बोध म्हणून पाहतात आणि अपयशाला यशात रूपांतर करण्याचा ते प्रयत्न करतात. आता ही मेंटली स्ट्रॉंग सिस्टीम जर तुम्हाला विकसित करायची असेल तर काय केलं पाहिजे, या संदर्भातले काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे. तर आपली एक स्वतःची एक विचार प्रणाली असली पाहिजे. आपल्या स्वतःच्या एक मेंटली स्ट्रॉंग करणाऱ्या सवयी असल्या पाहिजे. आपले काही मूल्यावर श्रद्धा असली पाहिजे आणि आपले काही एक मेंटली स्ट्रॉंग करणारे काही उपक्रम, काही कृती, काही उक्ती आपल्या असल्या पाहिजे. ही जर सिस्टीम आपल्याकडे नसेल तर आपण मेंटली स्ट्रॉंग होऊ शकत नाही. तर आता तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग करणारा काय विचार आहे, एक उदाहरण म्हणून सांगतो. जे होते ते भल्यासाठी होते. जो हुआ वो अच्छा हो, जो हो रहा है वही अच्छा हो रहा है, जो होने वाला है वही अच्छा हो. आता तुम्ही म्हणसाल की यामुळं माणूस नकारात्मकतेपासून सकारात्मकवर फोकस करतो, हा त्यांचा भाग आहे. हे भगवद्गीतेचा विचार आहे. काही जण याच्यावर टीका करू शकतात. टीका करणाऱ्याला टीका करायचा अधिकार आहे. पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की जेव्हा माणूस हे होते ते चांगल्यासाठी होते, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे असं म्हटलं तेव्हा त्याच्याकडचं चित्र उभं राहते, ते सकारात्मक चित्र उभं राहते. आणि जेव्हा माणसाच्या नजरेसमोर सकारात्मक चित्र असते तेव्हा माणूस मेंटली स्ट्रॉंग असतो. जेव्हा आपल्यासमोर नकारात्मक चित्र उभं राहते तेव्हा माणूस मेंटली डिस्टर्ब होतो. एवढ्यासाठी त्या विचाराचा आपण स्वीकार करायचा. हा एक विचार आहे, हा माझं भलंच होणार आहे किंवा जे होते ते भल्यासाठी होते. आता मी एक मागच्या काही उदाहरणं दिलेली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात. तर आपल्या काही सवयी आपल्याला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा मेंटली डिस्टर्ब करतात. आता उदाहरणार्थ सांगतो, लवकर उठून, पहाटे उठून ज्याला व्यायाम करायची सवय आहे, लवकर तयार होऊन कार्यालयामध्ये जाण्याची सवय आहे किंवा कामाला सुरुवात करायची सवय, त्यांना घाई गडबड करायची गरज नसते. काही जण उठलं की तोंड धुतात न धुतात तसंच पळतात. मग घाई गडबडीत मग काहीतरी विसरून जाते, हे विसरून जाते, ते विसरून जाते. मग सगळा दिवस डिस्टर्बमध्ये जातो आणि मग त्यांचे एनर्जी क्रिएट झालेली नसते व्यायामानं, ध्यानानं, विपश्यनेनं. मग ते सगळे आंघोळ न केल्यामुळे जसं आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटते ना, तसं साधना न केल्यामुळे वाटत राहते. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या हॅबिट्स आहेत ते पहाटे उठून प्राणायाम करणे, योगासन करणे, ध्यान करणे, धारणा करणे, ह्या सगळ्या सवयी असतील किंवा एक सकारात्मक पुस्तक वाचणे दररोज किंवा सकारात्मक बोलणे, असं स्पीच देत नाही. आता मला या स्पीचमधून काही जण म्हणतात तुम्हाला किती फायदा होतो. मला काय आर्थिकदृष्ट्या किती फायदा होतो यापेक्षाही मला मेंटली खूप छान वाटते.
मेंटली माझं स्ट्रॉंगनेस वाढायला मदत होते आणि मला मस्त वाटतं. एखादा व्हिडिओ बनवला की छान वाटतं. याच्यावर किती काय प्रतिक्रिया येतात काय नाही त्याचं काही देणं घेणं नाही मला. तर सांगायचं ही एक माझी हॅबिट आहे, हे असं बोलत राहणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काही एक मूल्य असले पाहिजे. काय मूल्य आहे? कशावर मूल्य आहे? परोपकार एक मूल्य आहे. आता काही माणसं घासातला घास देतात, काही माणसं खिशातले 10 रुपयाबदले 5 रुपये देतात. मला एका सरांनी सांगितलं होतं, भारतभूषण गायकवाड सर होते. तर ते आपल्याला रूमवर आणलेला डब्बा मेसवरून तर आपल्या मित्रांना द्यायचे. त्याच्यामध्ये या रेखा ज्याच्याकडे डब्बा नसायचा किंवा त्याच्यातून थोडं राहून खाऊन राहायचे. म्हणजे सांगायचं हेतू काय? परोपकार ह्या मूल्यावर त्यांची श्रद्धा होती. परोपकार हे मूल्य यावर श्रद्धा असते. पण काही जण ग्रामीण भागात असं म्हणतात, माय ते ना धुतलेलं ताटातलं पाणी सुद्धा बाहेर टाकत नाही, म्हणजे त्याच्यातही काही अन्न कन्न जातील म्हणून. म्हणजे ज्या काही मूल्य आहेत, ही मूल्यव्यवस्था ज्यांच्यामध्ये सकारात्मक मूल्यव्यवस्था आपल्या जगण्यामध्ये जर नसेल तर आपल्या जगण्याला कळाहीन होऊन जाते. म्हणजे त्या जगण्यामध्ये नाही. आता तुम्हाला सांगतो की संत गाडगेबाबा यांच्या संदर्भामध्ये संत गाडगेबाबांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं होतं. त्यामुळे त्याचे आयुष्यभर स्थिर राहिले. याचा अर्थ त्यांच्याकडे बँक बॅलन्स होतं का? स्वतःचं काहीच नव्हतं. जे काय होतं ते समाजाला. घरची परिस्थिती तर अतिशय विपरीत होती. वडील व्यसनाधीन, घरात 18 दारिद्र्य, हे सगळी सिच्युएशन होती. अशा माणसाच्या मूल्यव्यवस्था मात्र परोपकार, समाजसेवा ह्या मूल्यावर त्यांची श्रद्धा असल्यामुळं ते आयुष्यभर सकारात्मक काम करू शकले. आणि त्यांचा मुलगा वारला आणि त्या मुलगा वारला, ती तार गेली त्यांच्याकडे. आता खरं दुसरं कोणताही एवढं जवळचं नातं असताना देखील ते म्हणाले, ऐसे गेले कोट्यानकोटी काय रडू एकट्यासाठी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण एक छोट्या विश्वामध्ये आपण जेव्हा गुंततो तेव्हा आपण स्वार्थामध्ये जेव्हा गुंततो तणावात राहतो. जेव्हा परमार्थात आणि सेवेमध्ये असतो तेव्हा समाधान असतं. बऱ्याचदा हे जे मी काही व्हिडिओ बघत असतो त्या हिमालयातल्या साधूंचे बघत असतो, मला ते आवडतात ते बघायला. त्या झोपडीत राहणाऱ्या लोकांचे झोपड्या असतात त्यांच्याकडे, अंगावर पूर्णतः कपडे नाही आहेत, ते हातानेच स्वयंपाक करून खाताना दिसतात. पूर्ण स्वयंपाकाचे काही फार साहित्य नाही, ते चुलीवर स्वयंपाक असताना दिसतात. तर त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक आहे, ती साधनेची चमक आहे, त्यांच्या मूल्यव्यवस्थेवरची चमक आहे. याचा अर्थ मी सगळ्या जणांनी तसं साधू बना मला सांगायचं नाही तुम्हाला. फक्त मी जे बघितलं ते सांगतो. तर ते तसे का जगतात? तर त्यांची मूल्यावर जी श्रद्धा आहे, तर त्या मूल्यावर ज्या श्रद्धेपोटी किंवा त्यांच्या साधनेचं ते सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर काही एक सकारात्मक सिस्टीम मेंटली तुम्हाला जर स्ट्रॉंग राहायचं असेल तर एक उपक्रमशीलता असली पाहिजे तुमच्यामध्ये. म्हणजे झाडं लावणे असेल, कारण आपल्या जीवनाचा काहीतरी या समाजाला उपयोग व्हायला असं ज्यांना वाटते ना, ते माणसं मानसिकदृष्ट्या समाधान असतात. सेवेत सामर्थ्य असते. याच्यावर एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो. सेवामध्ये सामर्थ्य असते, ते खूप शांत राहतात. सेवेमध्ये सातत्याने इतरांचा भल्याचा विचार, उडती हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येतो, असे ही जी साधू मंडळी संत मंडळी काम करतात त्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज असते. त्यांच्यापेक्षा कितीतरी पैसे असणारे माणसं अतिशय अस्वस्थ जगतात आणि ते स्वस्थ जगतात. स्वस्थ म्हणजे काय? तर स्वतःमध्ये स्थित असणं, स्वतःसोबत असणं, अशा पद्धतीचं ते जीवन जगताना दिसतं. त्यांच्या जरी आश्रमात तुम्ही जाऊन बघा, काय
तर तिथं गेल्या गेल्यास असं पवित्र वातावरण वाटते, शांत शीतल वातावरण वाटतं. आणि आधी बरेच ज्या वकवकलेपणा आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण वकवकलेपणा आहे तिथं गेलं कीच एकदम भकास वाटते आणि अस्वस्थ होते. आणि अशा वेळी माणसाला तिथं थोडा वेळ पण थांबावं वाटत नाही. हे विचार तिथल्या त्या बाबीचं. म्हणून ते सेवेमध्ये सामर्थ्य असते. सेवा आपल्याला जर शक्य झाली तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. मेंटली स्ट्रॉंग असण्यासाठी विनोदी वृत्ती विकसित करणं बऱ्याचदा आवश्यक गोष्ट आहे. विनोदी साहित्य वाचा, छोटेसे चुटकुले असतील किंवा विनोदी कथा वाचा, विनोदी व्याख्यानं ऐका. तर याच्यातून आपले एक जगाकडे बघण्याची जी गंभीरतेनं सतत बघतो आपण सगळ्या गोष्टीकडे, यातून आपली बऱ्याच प्रमाणात मुक्तता होते. आणि काही जणांना हसलेलं तर याला बघा आणि यांना हसलेलं बघा आणि 1000 रुपये मिळवा अशी शर्यत लावतात काही जणांच्या संदर्भामध्ये. तर हे असं का घडते? तर सतत नकारात्मक विचार, सतत स्वार्थाचा विचार, सतत भयाचा विचार, सतत चिंतेचा विचार आपल्या जर डोक्यात असेल तर आपण विनोदी वृत्तीनं जगू शकत नाही. तर जगाकडे जरासं विनोदी वृत्तीनं पाहता, एकदा असं म्हटलं जातं की प्रख्यात्रेंना कुणीतरी म्हटलं म्हणे की हे तुमच्या पुस्तकामध्ये काही भाग हा यांच्या पुस्तकातला दिसायला लागलेला आहे. तर त्याने म्हणलेलं दिसायला थोडा थोडा कशाला भाग म्हणलं, त्यांचंच पुस्तकच बघून मी लिहिलो. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की ह्या सगळ्या घटनेकडे ते किती याच्यानं पाहतात. म्हणजे लोकांचा हेतू सातत्यानं काय असतो, कमी दाखवण्याचा असतो. एकाला म्हटलं तर तुम्ही मूर्ख आहात का हो? हो, तुम्हाला अर्धाच परिचय झाला. त्याने म्हटलं मी महामूर्ख आहे. आता त्याचा हेतूच वाईट असेल तर अशा पद्धतीनं त्यांना उत्तर काही जण असं विनोदाच्या पद्धतीने देतात. आता काही जण संघटित राहतात, काही जण सोशल अटॅचमेंटनं राहतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं असतात आणि ज्यांच्याकडे जसं एखाद्या झाडाला वेगवेगळ्या मुळं असतात, सोटमुळं असते, एक मुख्य मूळ आणि बाकी उपमुळं असतात. ते झाड वादळामध्ये कोलमडत नाही. तसं ज्यांच्यासोबत जीवाभावाची माणसं असतात ती माणसं संकटात कोलमडत नाहीत. ते सध्या फक्त काय करतात ते माणसं, आम्ही तुझ्यासोबत आहे, घाबरू नको. काही जण सुद्धा एका वाक्यानं सुद्धा काही जणांना खूप बळ येते. स्वामी समर्थांचं ते वाक्य आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आता याच्यावरही काही जण टीका करू शकतात, पण या वाक्याने लाखो लोकांना बळ मिळते. त्याचं काय करायचं तुम्ही? तर ते एक वाक्य, सकारात्मक वाक्य सुद्धा त्यांना बळ देत असते. म्हणून अशा सकारात्मक वाक्याचा संग्रह करणं, तुम्हाला जे कोणते वाक्य, कोणाला दुसऱ्याला बळ देणार नाही, पण तुम्हाला कोणकोणते वाक्य बळ देतात. तुम्हाला काही वाक्य मी सांगतो, काही वाक्य माणसाला बळ देणारे वाक्य आहेत की, किंवा तुकोबारायांचेच काही मी वाक्य परत एकदा तुम्हाला सांगतो की, वेची ते वचन जेने राहे समाधान, हे वाक्य आहे. किंवा आताच स्वामी समर्थांचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं. अशा अनेक प्रेरणादायी वाक्यांचा जर आपण संग्रह केला आणि ते वाचलं तर ते वाक्य जेव्हा अंतर्मनात जातील तेव्हा आपलं मन स्ट्रॉंग बनायला मदत होत असते. म्हणून वाचण्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून सकारात्मक ग्रंथांचं वाचन आपण जर केलं, समूहाशी अटॅचमेंट ठेवून आपण राहिलो तर नक्कीच तुम्हाला समाजात गेलं की सन्मान मिळते. आता हे काही जणाला वाटतं की याच्यातून तुला काय मिळते बाबा, पैसे मिळणार, मग कशासाठी मागं लागलास, एवढं कष्ट करणार, तू आराम झोपलेलं बरं, कारण कोणासाठी काही करून काही फायदा नाही, असंही काही जणांचं म्हणणं आहे. काही जण तर अशा पद्धतीचे संस्कार करतात की कोणीच कोणाचं नाव म्हणून सांगतात. बरं, मग काय करायचं आता? आपलं आपण बघावं माय म्हणून सांगतात. म्हणजे असे संस्कार जर छत्रपती शिवाजी महाराजांवर झाले असते तर या देशाला छत्रपती मिळाले असते का? असे जर संस्कार बाबासाहेब आंबेडकरांवर झाले असते तर बाबासाहेब मिळाले असते का? आपलं आपण बघा,
हे आपलं आपण बघावं, हे काय तत्त्वज्ञान नाही, हे विषारी तत्त्वज्ञान आहे. हे चांगलं तत्त्वज्ञान नाही. तर तुमचं जर एक नायक म्हणून तुम्हाला जर तुमची प्रतिमा तयार होत असेल, व्हावी असं वाटत असेल, किंवा तुमचं इतिहासामध्ये काहीतरी एक नाव असं झालं पाहिजे, होईल असं वाटत असेल, तर जी माणसं समाजासाठी झटली झगडली त्याच माणसाचा इतिहास आहे. पण ज्याच्या घरामध्ये किती पैसे आहेत त्याचा इतिहास लिहिला जात नाही. ज्यांच्यामुळं किती जणांच्या घरात पैसा आला त्यांचा इतिहास लिहिला जातो. म्हणून ह्या गोष्टीचा, ज्याला मोठं व्हायचं आहे ना, काही जण म्हणतात ना मला मोठं व्हायचं आहे, मला महान बनायचं आहे. महान बनायचं म्हणजे कसं, तर इतरांच्या उपयोगाला येणं म्हणजे महानत्वाचं लक्षण असतं. तुमच्या आता हे कोणी करायचं, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याने करायचं. आणि आपल्याला पैसे देणं म्हणजे समाजाला सामाजिक योगदान देणं आहे का? नाही. तुम्ही वाणीच्या माध्यमातून सेवा करू शकता, तुम्ही लेखणीच्या माध्यमातून सेवा करू शकता. तुम्हाला जे जे काही करता येईल, सद्भावना सुद्धा ठेवणं ही फार मोठी सेवा आहे. कोणाच्या तरी संकटात घाबरू नको म्हणणं हा सुद्धा एक सेवेचाच भाग आहे. तर छोट्याशा मोहापोटी, छोट्याशा स्वार्थापोटी कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनू नका. काही माणसांना सातत्यानं इतर नाचवतात, त्यांच्या विचारानुसार, त्यांच्या मतानुसार काही माणसं नाचतात. हे कसं आहे, त्याच्यामागे स्वार्थ असतो, त्याच्यामागे भीती असते, त्याच्यामागे मोह असतो माणसाचा. त्याला एक जण असा, दोघं जण उभे होते एका रस्त्यावर आणि समोरून गाडी येत होती. बापरे म्हणलं, काय झालं? साहेबाची गाडी आहे काय? मग काय, साहेबाची असेल तरी साहेबाला नमस्कार करायचा ना उभं राहून. म्हटलं मी, नाही रे, नको नको नको, मी तिकडे जातो. थोड्या वेळानं ती नव्हतीच गाडी त्यांच्या साहेबाची. म्हणजे अरे बाबा म्हणलं, तू एवढा कशामुळं घाबरायलास? काय तुला काय कमवायचं? नोकरीत राहायचं का आता तुला? अजून काय कमवायचं आहे का? म्हणजे काहीच बेसलेस लाईफ जगायचं काही अर्थ नाही. साहेबाला काही तू पळून गेलेला आवडते काय? साहेबाला नमस्कार करायचं, साहेबाने थांबव गाडी अशी काही अपेक्षा पण करायची नाही. कारण त्याच्यामागे व्याप असतो, कामं असतात, त्यांचं नियोजन असते. तर थांबवले तर अजून परोपकारच. दुधात साखर पडली, नमस्कार करायचं. बरं, तुम्ही कुठं काय चुकीच्या मार्गाला आला होतात काय घाबरायला? हा, चुकीच्या आला तर जा पळून, चांगल्या मार्गाला असं तर राहा उभं. तर अशा पद्धतीनं मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनायचं असेल तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील आणि काही गोष्टी धराव्या लागतील. ज्याच्यानं आपण वीक होतो त्या गोष्टी आपल्याला सोडाव्याच लागतील. कारण आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेलेला आहे. तर कचरा जर आपण काढणार नसू तर डोळा वीक होणारच आहे. तसं आपल्या मनात जे काही नको ते सलत असेल ते जर आपण काढून टाकून त्याचं ऑपरेशन करणार नसू तर आपण वीक होणारच आहोत. आपला डंगडंग लवकरच होणार आहे, हे लक्षात ठेवा. तरच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. जसा दुसऱ्यांसोबत सकारात्मक संवाद साधणं गरजेचं असते मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी, तसा स्वतःशीही संवाद साधावा लागतो. जसं इतरांशी कोणाशी संवाद साधायचा, तर ते कुटुंबातलं एखादं विश्वसनीय व्यक्तिमत्व, जे की आपण मन व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याला सांगणार नाही असं एखादं व्यक्तिमत्व असेल, त्यांच्यासोबत कुटुंबातील एखादा विश्वासू मित्रमैत्रीण असेल तुमची, ते एखादा शिक्षक असू शकते, एखादा समुपदेशक असू शकते, एखादा मार्गदर्शक असू शकते, एखादा संत असू शकते, एखादा असू शकते. काय सगळेच काही बिघडलेले महाराज नाहीत, चांगले महाराज आहेत त्या समाजामध्ये. तर काही डॉक्टर असू शकतात, काही वकील असू शकतात, काही न्यायालयीन गोष्ट असेल किंवा कायदेशीर काही सल्ला घ्यायचा असेल, वकील असतील. एखादा राजकारणामध्ये असाल तर मी एखादा राजकारणी, प्रशासनाचा असाल तर एखादा प्रशासकीय मित्र. अशा पद्धतीनं एखादा पोलीस असेल तर पोलीस प्रशासनाशी काही काम पडतं तर पोलीस अधिकारी आपला ओळखीचा असला पाहिजे, त्याच्याशी आपण काही शेअर करू शकतो. मला बोलायला हे विषय काही जणाला मी हे कोणाला सांगू आता, अशी जर अवस्था असेल तर माणूस मेंटली
खूप डिस्टर्ब असतं, ऐनवेळी माणसं सापडत नसतात. म्हणून ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी दुसरं महत्त्वाचं, चांगलं वाचन करा, प्रेरणादायी पुस्तकं वाचा. पुस्तकं काय असतात म्हणलं एक जण मला, प्रेरणादायी. आता प्रेरणादायी पुस्तकच काय असतात याचा अजून उदय लागला नसेल याला, तर किती अवघड आहे. तर ज्या गोष्टीमुळे आपण निष्क्रियतेतून आपण सक्रिय होतो, ताणातून ताणमुक्त होतो, दुःखातून आनंदाकडे जातो, तर अशा ज्या गोष्टी बळ देणारे असे ग्रंथ आहेत, अशा ग्रंथांचं वाचन आपण केलं पाहिजे. काही जण पुस्तकं वाचतात, पण पुस्तकं वाचून बसल्यावर थकतात. काय झालं एवढं थकाय, आता पुस्तक वाचलो, 2-3 तास झालं पोथी वाचलो, आता मला खूप थकवा आला, आता मला जरा पडू द्या म्हणतात. म्हणजे हे कशामुळं, त्याच्यातून काहीच मिळालं नाही. आणि जर मिळालं असेल तर धार्मिक ग्रंथातूनही मिळते, ज्यांची श्रद्धा असेल तर मिळते, त्यांना खूप बरं वाटतं ते ग्रंथ पोथी वाचली तर समाधान वाटतं. अशा महिला शांत राहतात त्या आध्यात्मिक ग्रंथ वाचनातून सुद्धा. असं वाचलं पाहिजे. मी फक्त ज्याला मिळत नसेल त्यांनी ते बदलले पाहिजे. जसं डॉक्टर गोळ्या बदलून देतो की नाही, आपण गोळ्या बदलून घेतो की नाही, तसं आपल्याला ज्या ग्रंथातून बळ मिळत नसेल ते बदलून टाकायचं ना, दुसरं वाचायचं. लक्षात. तर मानसिक आरोग्याची काळजी घ्या. त्यासाठी नियमित ध्यान, योग, प्राणायाम, विपश्यना ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहे. असे प्रेरणादायी व्याख्यान आहे का, अनेक जण या प्रेरणादायी व्याख्यानातून सुद्धा जीवनामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर मित्र, आपल्या भावना व्यक्त करायला शिका, मनात ठेवू नका. आपल्याला जे वाटलं ना बोलून टाका. एखादं तर घरात तुमची पत्नी असेल तुम्हाला समजून घेणारी, तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला तिला सांगत जा काही वेळ. कारण आपल्या मनात जर ठेवलं ते सलत राहते. जर सांगितलं, त्याच्यावर काही विचार विनिमय झाला तर थोडं बरं वाटतं माणसाला. म्हणून मनातल्या भावना मनात दडपून ठेवणं म्हणजे यातून मानसिक रोगाला निमंत्रण देणं असतं. त्यामुळे जर कोणीच नसेल बोलायला तर लिहून काढा. लिहून काढलेलं कोणी बघल भीती वाटते तर लिहा आणि बाजूला कुठंतरी ठेवून द्या. किंवा तुमचं आहे म्हणून लिहू नका, दुसऱ्याचं आहे म्हणून लिहा. विश्वासू व्यक्तीशी बोलून मोकळं होणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. काही जण तर त्या मूर्तीसोबत बोलतात. देवाची जी मूर्ती आहे ती, ज्याला देव मानतात, ते देवाशी सांगतात, देवा बघ, हे बघ माझी ही अडचण आहे, काय करू सांग, हे असं करू का, असं करू का, असं करू का, असा संवाद साधतात. आणि हे संवाद साधल्यानंतर असं संवाद साधण्यातून त्यांना उत्तरं मिळतात. काही जण तर स्वप्नात येऊन उत्तरं मिळतात. असेही अनुभव आहेत काही जणांचे. असं बोलले ना ते त्या मूर्तीसोबत कोणत्यासोबत, तर त्यांना त्याची उत्तरं सुद्धा मिळाल्याचे काही एक पुरावे आहेत. तर स्वतःच्या मनातलं जे काय असेल तर असं व्यक्त केलं पाहिजे. मात्र रडत रडत ऐकून हसत हसत सांगत सुटणाऱ्या लोकांना काही व्यक्त करू नका. कारण 1-2 व्यक्तीसोबतच व्यक्त करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणून मी तुम्हाला एकटंच सांगेल, एकट्यानं जगणं थोडं अवघड असतं. तर एकट्यानं जगणं जेव्हा तुम्हाला ते जगावं लागेल, तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काही जण, बऱ्याचदा एक टीचर होते, ते एकटेच राहायचे. तर त्याच्या घराभोवती मी गेलो होतो आमच्या शेट्टे सरांसोबत. तर ते बिचारे एकटेच घरात, म्हणून त्यांनी एवढे काय उदास निराश झाले ते माहीत नाही. त्यांच्या त्या प्लॉटमध्ये सगळे बाबळीचे झाडं वाढले होते. सगळं तिथं घरात जाईपर्यंत, त्या रूमपर्यंत ते सगळं. आणि त्यांना कोणीतरी स्वयंपाक करून द्यायला, स्वयंपाक आणून देत होते. काय एवढं घरात तर काही मला दिसलं नाही फार. तर सांगायचं हेतू की ते तसेच चिंतेमध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अरे बाबा, तुम्हाला ही सिच्युएशन, त्याला एकटेपणा न समजता एकांत समजून त्याच्यातून मार्ग काही काढता येऊ शकतात. तुमचं काही नवध्येय तुम्हाला ठरवावं लागेल. ध्येयपूर्तीसाठी वेळेचे नियोजन करा, त्यासाठी कामाला लागा. तुम्ही स्वतः इतके कामात मग्न व्हा की तुम्हाला दुसरा नको तर विचार करायला वेळ पण मिळता कामा नये. तर या संदर्भानं आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी बोलत राहणार आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला
या संदर्भानं माझ्यासोबत आपण संवाद करू शकता. बऱ्याच जणांचे प्रश्नांची उकल झाल्यामुळे त्यांना समाधान मिळालेलं आहे. तर माझा नंबरही आपल्याला देऊन ठेवतो 9767704604. धन्यवाद.